सर्वप्रथम 2500 वर्षापूर्वी ज्यानं सम्यक समांत क्रांतीचा नारा देत इथल्या वैदिक मनुवादी आणि वर्णवादी व्यवस्थेला अगदी मुळासकट कुठाराघात केला आणि खऱ्या अर्थानं माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी मानवतावादी धम्मविचारांची एक सम्यक समांत क्रांती उभी केली, तो तुम्हा आम्हा सर्वांचा परम कल्याण मित्र परम कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध। त्याच भगवान तथागत गौतम बुद्धाच्या लोकानुनयाच्या अर्थात जनतेचं कल्याण झालं पाहिजे आणि जनतेला खऱ्या अर्थाने तिचे हक्क अधिकार मिळाले पाहिजे, यासाठी ज्यांनी स्वराज्याचा संकल्प केला व स्वराज्याची शपथ घेतली असे लोकराजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आणि ज्यानं आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत खऱ्या अर्थानं इथल्या जल जंगल नदी जिवंत आणि मृत अशा प्रत्येक गोष्टीचा निर्जीव आणि सजीव अशा प्रत्येक गोष्टीचा खऱ्या अर्थानं विचार करत खऱ्या अर्थानं देश म्हणून आणि त्या देशावर असलेल्या जिवंत माणसांचे अधिकार म्हणून लोकशाहीची एक यंत्रणा उभी केली आणि 395 कलमी मानव मुक्तीचा जाहीरनामा लिहिला। तो तुम्हा आणि तमाम भारतीयांचा बाप म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना माझं विनम्र अभिवादन। आजच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रावेर यावल विधानसभेमध्ये आज वंचित बहुजनांचे बुलंद युवा आवाज असलेले आमचे युवा नेते आमचे बंधू आदरणीय सुजातभाई आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा फैजपूर शहरातला आणि रावेर विधानसभा क्षेत्रातला हा पहिला जाहीर कार्यक्रम। या जाहीर कार्यक्रमामध्ये देखील आम्ही तुमच्या हक्काची आणि तुमच्याच अधिकाराची भूमिका घेऊन तुम्हाला सोबतीने उभं राहण्यासाठीच एक खुलं निमंत्रण देण्यासाठी आलेलो आहोत आणि म्हणूनच हा कार्यक्रम फक्त मला निवडणूक लढायची आहे म्हणून मग मी निवडणुकीत काय काय तुम्हाला इतर ज्या गाजराच्या पुंग्या वाजतात तशा गाजराच्या पुंग्या न देता खऱ्या अर्थानं हक्क अधिकाराची भूमिका कशा पद्धतीने बजावली गेली पाहिजे आणि नेमकं आमची भूमिका काय यासाठी SC ST OBC आणि मुस्लिम युवा महासंवाद सभेचं आयोजन आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आलेला आहे। विचार मंचावर उपस्थित आमचे बंधू आदरणीय चेतनदादा गांगुर्डे, आदरणीय महासचिव योगेश दादा तायडे, त्यासोबतच आदरणीय युवा जिल्हाध्यक्ष बाळाभाऊ पवार, रफिकबाई असतील, सचिनबाई सुरवाडे असतील, मुश्ताकबाई शेख असतील, भगवान भाऊ मेघे, नाना भाऊ संन्यास, राजेश भाऊ गवळी, राजेंद्र अवसरमल दादा, त्यासोबतच मला सातत्याने सहकार्य करणारी आमची आदिवासी वाघीण हसीनाताई तडवी। स्टेजवर बसायला आवडत नाही कारण काही लोकांना नेहमी आम्ही पडद्या मागूनच काम करू, आम्हाला खुर्च्या नकोय अशा पद्धतीची एक तिची वृत्ती आहे आणि म्हणून ते अजूनही तिचं असलेलं एक सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला होता की आदिवासी खोटं बोलत नाही। आमच्या हसीनाताईकडे पाहिलं तर कळतं की तिचं नैसर्गिक तिचं जे आपण म्हणतो ना की ऑर्गॅनिक नेचर असलेलं हसीनाताईच्या मागे रावेर यावल तालुक्यातल्या 10,000 आदिवासी महिलांच्या संघटनेची नेता कोपऱ्यात खुर्ची धरून बसते। हे आहे आमचं सर्वसामान्यत्व आणि या सर्वसामान्यांच्या अधिकारांसाठी खऱ्या अर्थानं त्यांचे हक्क आणि अधिकार आणि ते ज्यांच्यासाठी संघर्ष करत आहेत त्यासाठी असलेली ही राजकीय भूमिका जी वंचित बहुजन आघाडी निभावते। मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रावेर विधानसभेसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यासारख्या सामाजिक दृष्ट्या अति अल्पसंख्याक म्हणून देखील म्हणता येणार नाही कारण काउंटेबिलिटी करत असताना बँकेच्या हिशोबामध्ये डॉट डॉट केल्यानंतर जे 0 किंवा एखादा आकडा आला तर त्याला हिशोबात धरला जात नाही। अशा समुदायातून मी सामाजिक पातळीवर येते, त्या ठिकाणी असलेल्या कांजणे आणि पारलिंगी समुदायातून मला दिलेली आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेली उमेदवारी ही महाराष्ट्राच्या 64 वर्षाच्या राजकारणामध्ये स्वतःची छाती पुरोगामी फुले शाहू आंबेडकरी आणि आम्ही संविधानवादी आहोत अशा पद्धतीने म्हणत छात्या ठोकून घेणाऱ्यांना हा निर्णय घेता आला नाही कारण यांचे पाय पोकळ आहेत। हे फक्त निवडणुकांच्या काळापुरतं नाहीतर स्वतःच्या अंगावर उंगडे यायला लागलं की यांना मग फुले शाहू आंबेडकर आणि भारतीय संविधान आठवतं। पण मला उमेदवारी जी दिली गेली आहे ती राजगृहाच्या वैचारिक भूमिकेतून खऱ्या अर्थानं गेल्या 40 वर्षापासून जे सातत्यानं एक संघर्षाचं इथे अविरत
रथ जो चालत आलेला आहे, इथल्या सामान्यातल्या सामान्य माणसाला इथल्या लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने अधिकार मिळाला पाहिजे असा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मला उमेदवारी देत माझ्यासारख्या समुदायातील व्यक्तीला देखील इथल्या लोकशाहीमध्ये सहभागितेचा तितकाच अधिकार आहे आणि मी देखील या देशाची नागरिक आहे. यातून माझा सन्मान, स्वाभिमान आणि माझ्या समुदायाचा आत्मसन्मान जागा केला आहे. म्हणून सर्वप्रथम मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे, माझ्या संपूर्ण समुदायाचे प्रतिनिधी आणि त्या वंचित उपेक्षित घटकाची की ज्याची आजपर्यंत इथे प्रस्थापितांनी दखल घेतली नाहीये, पण त्याची दखल घेत खऱ्या अर्थानं लोकशाही ही सर्वांसाठी आहे ही जी बाबासाहेबांनी दिलेली भूमिका आहे त्याला घेऊन मला दिलेली जी उमेदवारी आहे त्यासाठी मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचे शतशः आजन्म ऋणी राहील आणि मनस्वी आभार व्यक्त करते. भावांनो आणि बहिणींनो, मी ज्या जागेवर उभी ना सुजातबाई, या जागेचा किस्सा खूप रंजक. इथून मागच्या गोळीत गेले आडव्या गल्लीला पोस्ट ऑफिस आहे, आता तिथून बंद झालं. इथे मार्केटमध्ये ज्यांचे दुकान आहेत ते मला अगदी लहानपणापासून ओळखतात, कारण माझं हे नेटिव्ह प्लेस आहे. मी इथे मागच्या गल्लीतच राहायचे. इथे अजूनही एक दुर्गोत्सव साजरा होतो आणि खूप मोठ्या प्रमाणात होतो. तर आदरणीय संजय भाऊ ब्राह्मणे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं शब्दशः या ठिकाणी स्वागत करते की त्यांनी या विचार मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. त्यासोबतच आमचे जिल्हा सचिव आदरणीय विश्वनाथजी मोरे आहेत, मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष दिलीप भाऊ पोहेकर आहेत आणि आमचे ज्येष्ठ नेते गवई दादा देखील त्यांच्यासोबत आहेत. सो किस्सा मी किस्सा सांगता सांगता राहिले. मी ज्या जागेवर आज उभी आहे तर माझ्यातल्या बाईपणाला म्हणजे माझ्यातल्या जेंडर आयडेंटिटीला खोलत असताना आता किती जणांना कळेल आय डोंट नो, पण या ठिकाणी सामूहिक दुर्गोत्सव साजरा होतो आणि या दुर्गोत्सवामध्ये याच ठिकाणच्या स्टेजवर मी माझ्या शालेय आयुष्यामध्ये अंगावर साडी घालून इथे लावण्या सादर केलेल्या आहेत आणि याच ठिकाणावरून मी माझ्या आमदारकीच्या उमेदवारीचं भाषण देखील करते. ही माझ्यासाठी प्राऊड फील करणारी गोष्ट, ही माझ्यासाठी प्राऊड फील करणारी गोष्ट. कारण या संपूर्ण प्रवासामध्ये मी एक गोष्ट अनुभवली आहे की सामाजिक पातळीवर तुम्ही करत असलेला संघर्ष आणि राजकीय पातळीवर तुम्ही घेतलेल्या भूमिका, या भूमिकांमधून खऱ्या अर्थानं आपण ज्या सामाजिक न्यायाची अपेक्षा करतो त्या सामाजिक न्यायाला धरून असलेल्या भूमिकांना धरून वंचित बहुजन आघाडीची ही राजकीय लढाई. मी विद्वत्तापूर्ण भाषण देणार नाही, त्याच्यासाठी दुसरे प्लॅटफॉर्म असतात. ज्या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये मी उभी आहे, या विधानसभा क्षेत्रामध्ये जे राजकारण चालतं, या इथल्या राजकारणामध्ये आलटून पालटून सत्तांची वाटणी होते. कधी काँग्रेसच्या दारात वाया सावदा मधल्या रस्त्याने खेरोदा सत्ता जाते. जर खेरोदकरांना कंटाळा आला तर इकडून वाया सांगवी मार्गे ती भानोदकरांकडे जाते. आता अचानकच एक आले, आमच्याकडे एक भांडेवाले दादा आले. आमच्याकडे एक भांडेवाले दादा आले. भांडेवाले दादा सरकारी योजनेतले भांडे स्वतःच्या नावावर वाटतायत आणि आता भांडेवाले दादांनी पण याच्यात राजकीय एंट्री केली. पण हे सगळं करत असताना मग ते भांडेवाले दादा असोत की मग एकीकडे काँग्रेस, या काँग्रेसवाल्यांचं एक खूप वैशिष्ट्य आहे. हे एकीकडे म्हणतात आम्हाला लोकशाही वाचवायची आहे, आम्हाला या देशातलं संविधान वाचवायचंय. आता लोकशाही वाचवायची तर लोकशाहीच्या नावावर अतिशय जोरदार घराणेशाही टिकवण्याचं आणि घराणेशाहीच्या नावावर भांडवल टिकवण्याचं काम काँग्रेसवाल्यांनी जितक्या जोरात केलं तितकं कुणीच करत नाही. भारतीय जनता पार्टी वाले बिचारे नंतर आले, अभी 40 साल पहिले. पण 40 साल पहिले आहे तर ते म्हणतात ना की तुमचं बघून बघून शिकलो. या काँग्रेसवाल्यांचं बघून बघून भारतीय जनता पार्टीवाले पण तेच शिकले. आमची राजकीय लढाई भारतीय जनता पार्टी सोबत उघड आहे. भारतीय जनता पार्टी आमची राजकीय शत्रू आहे, ती आमची वैचारिक शत्रू आहे. ती सामाजिक दृष्ट्या ज्या भूमिका मांडते त्यांच्याशी देखील आमचा उघड विरोध आहे. कारण भारतीय जनता पार्टीचं असलेलं राजकारण ज्या संघवादी आणि मनुवादी ब्राह्मण्यवादी विचारातून येतं, तो संघवादी ब्राह्मण्यवादी आणि मनुवादी विचार इथे सामाजिक पातळीवर सातत्याने आमच्या SC ST OBC इथे असलेल्या मुस्लिम अल्पसंख्याक समुदायाला केवळ गुलाम आणि गुलाम करण्याची यंत्रणा राबवतं. या यंत्रणेचा आम्ही विरोध करतो आणि तो विधड्या छातीने करतो आणि त्यांना खुलेपणाने भेटतो. पण काँग्रेसवाले पण काही अगदीच धुतल्या तांदळासारखे नाही. काँग्रेसवाले पण धुतल्या तांदळासारखे नाही. म्हणजे आतापर्यंत
हिंदुत्वाच्या नावावर एक सिलेक्टेड 15% वोट बँक आपली कलेक्ट करणारे भारतीय जनता पार्टीवाले आणि एकीकडं इथं असलेल्या आदिवासी, इथे असलेल्या अनुसूचित जाती जमातीमध्ये, मग त्यामध्ये बौद्ध येतात, मातंग येतात, साळी, माळी, तेली, कोळी, कुंभार, चांभार, मातंग, पावरा, भील, बारेला अशा पद्धतीने असलेले जे ओबीसी असतील, आदिवासी असतील, इथे असलेले मुस्लिम असतील, यांना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करून किंवा मग या भारतीय जनता पार्टीवाल्यांच्या हिंदुत्वाची भीती दाखवून स्वतःची राजकीय पोळी शेकून घराणेशाहीला मोठं करणारे काँग्रेसवाले काही दुखल्या तांदळाचे नाहीत, ते देखील आम्हाला फसवतच आलेले आहेत. कारण ज्यावेळी आमच्यावर घटना प्रसंग उभे राहतात त्यावेळी आमच्या बाजूने बोलायला उभे राहत नाही. यासाठी इतिहासाची पानं उघडून बघा. अगदी मग तुम्हाला दिसेल खैरलांजी पासून तर परवा माझ्या तालुक्यामध्ये, माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये झालेल्या बामणोदची घटना बघा, इथपर्यंतच्या सगळ्याच घटनांमध्ये हे सगळे आदरणीय बाळासाहेब म्हणतात सापनाथ वर नागनाथ. आता सापात आणि नागात फरक आहे बरं. साप चावला तर माणूस 2 मिनिटांनी वरतो पाण्याचा घोड घेऊन, पण नाग चावलं तर काय होतंय, पटकन तिथल्या तिथं खपतो. आता हे सापनाथ आणि नागनाथ हे एकच आहे. आता कुणाला धरणार आणि कुणाला सोडणार, तर यांच्या काळात जाऊन पडणार. आतापर्यंत फक्त आणि फक्त दिशाभूल करायची, स्वतःची घरं भरायची आणि आमची पोरं उपाशी मारायची, अशा पद्धतीचं राजकारण या रावेर विधानसभा क्षेत्रामध्ये होत आलेलं आहे. काय नाही रावेर यावल तालुक्यामध्ये, एकीकडे समृद्ध सातपुडा, एकीकडून वाहणारी तापी, एकीकडून वाहणारी गिरणा, इकडून असलेलं पूर्णेचं खोरं, 200 वर्षाचा केळी बेल्टचा इतिहास आणि याच बेल्ट मध्ये राहणारा इथे असलेला आदिवासी असेल, इथे असलेल्या आदिवासीमध्ये तडवी असतील, मग भिल्ल असतील, मग पावरा असतील, या ठिकाणी राहणारे मायक्रो ओबीसी, त्यामध्ये साळी येतात, माळी येतात, तेली येतात, कोळी येतात, कुंभार येतात, अशा अनेक वर्ग येतात. याच ठिकाणी राहत असलेले मुस्लिम असतील, या सगळ्या घटकांच्या इथे असलेला केळीचा उत्पादक असेल तर केळीच्या मजुरीवर स्वतःच्या पोटाची गुजराण करणारा 1, 2, 3, 2-5 हजार नाही तर तब्बल 2.25 लाख केळीचा मजूर या ठिकाणी राहतो. की तो 2.25 लाख केळीचा मजूर काय करतो, दुसऱ्याच्या बांधावर केळीचे घड व्हायला जातो. त्याला सिक्युरिटी आहे. कधी वाटलं 40 वर्षात एकीकडे 2 टर्म, एकीकडे 3 टर्म, एक तर होते की नाही, एकीकडे 2 टर्म सत्ता गेली, एकीकडे 2 टर्म सत्ता गेली, आलटून पालटून वाटून घेतले. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सत्तेचाच विचार करत असताना कधी इथल्या श्रमिकांच्या प्रश्नांवर बोलावं असं वाटलं नाही. 2.25 लाख असलेला केळी मजूर, हा केळी मजूर आहे कोण? हाय आमचा तडवी बांधव, हाय आमचा बौद्ध बांधव, हाय आमचा मातंग बांधव, हाय आमचा भिल्ल बांधव, हाय आमचा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेला मुस्लिम बांधव, हाय आमचा कष्टकरी आणि हा श्रमिक. याच्याकडे पिढ्याने पिढ्या स्वतःचं ना जमीन आहे, जुमला आहे, ना जायदाद आहे. तो दुसऱ्याच्या शेताच्या बांधावर जाईल तर संध्याकाळी त्याच्या घरातली चूल पेटेल, त्याच्या घरातली पोरं बाळा भाकरी खातील. त्याला त्याच्या आयुष्याची आणि त्याच्या लाईफच्या सिक्युरिटीची शाश्वती देण्याचं धाडस ना इथल्या काँग्रेसवाल्यांनी केलं, ना इथल्या बीजेपी वाल्यांनी केलं. आयात दादाचा तर प्रश्नच निर्माण होत नहीं. आया राम गया राम, पिछले साल आए थे, अब नए नए खेल रहे, बाद में पता क्या दिखेंगे. या केळी मजुरांच्या प्रश्नांच्या संदर्भात यातल्या विशेष म्हणजे 70% महिला आहेत. केळीच्या बांधावर घड व्हायला जाणाऱ्या, झाडापासून घड कापून डोक्यावर त्या वाहतुकीच्या गाडीपर्यंत आणणाऱ्या कोण आहेत? तर 70% माझ्या माता भगिनी आहेत. या माता भगिनींचा वयाचा आकडा जर काढला तर वयाच्या 16व्या वर्षापासून तर 17व्या वर्षापर्यंत पाठीच्या मणक्यात गॅप होत नाही तोपर्यंत केळीचा घड व्हायला ही माझी माय माऊली, माझी माय बहीण जाते. यांच्यासाठी आरोग्य विमा नावाची सुविधा उभी केली नाही. गेल्या 5 वर्षातले आकडे मी पेपरातल्या कात्रणासहित देईन की गेल्या 5 वर्षात 322 छोटे मोठे अपघात केळी कामगारांसोबत झाले. लॉकडाऊनच्या भर काळामध्ये किनगावच्या नाक्यावर गाडी पलटली होती भर वाहतुकीची. आमच्या 13 केळी मजूर बांधवांचा भीषण अपघातात जीव गेला होता. हे माझ्या तडवी बांधव होते. यांच्याविषयी कधी विम्याची सुविधा होती का? याच्याविषयी काय करता येईल याच्याविषयी कधी बोललं गेलं नाही. बोललं गेलं. मी या स्टेजवरून तुम्हाला जाहीरपणे सांगते की हो,
पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोड कामगारांच्या संदर्भामध्ये ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन करण्यात आलं। ऊसतोडीचा आपल्याकडे कारखाना होता, तो यांनी आपसात खुर्चीचं राजकारण करून बंद पाडला तर पाडला। तिथे ज्यांच्या हाडाचं पाणी झालं त्या कर्मचाऱ्यांचा पैसा अडकलेला आणि पगार अजून पण दिला नाही। मी कारखाना कामगारांचीच पोरगी आहे, माझ्या बापाचाही पैसा अडकला, पण कारखान्याच्या नावावर ज्यांनी मला खाल्ल्या ते अजूनही गुबगुबीत आहेत। आणि अजून मला आतली एक बातमी आहे की अजूनही त्यांच्या गाड्यांमध्ये जे डिझेल वतलं जातं ना त्याची बिलं कारखान्याच्याच फाईलमध्ये वर्ग होत आहेत। हा म्हणजे एकीकडे कारखान्याचं कर्ज वाढवायचं, इकडे कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांच्या पोरांनी मारायचं। त्याच मध्ये हा केळी मजूर, या केळी मजुरांच्या संदर्भामध्ये बोलत होते। या केळी मजुरांना ऊसतोड कामगारांच्या धर्तीवर केळी मजूर महामंडळ स्थापन करून त्यांना कामाच्या ठिकाणी जर कुठली दुर्घटना झाली त्यासाठी अपघात विमा, त्यांच्यासाठी आरोग्याचा विमा, त्यांच्या मुलांसाठी ऊसतोड मजुरांच्या मुलांना असते त्याच धर्तीवरची शिष्यवृत्ती, कामगार वसाहतीच्या माध्यमातून त्यांची मुडकी घरं ही चांगली झाली पाहिजे यासाठीच्या सुविधा, अशा वेगवेगळ्या गोष्टींना घेऊन त्यांना सन्मानाने जगता आलं पाहिजे यासाठीची माझी राजकीय भूमिका आहे। मला निव्वळ राजकारण करायचं नाहीये, माझ्या 42 पिढ्यात कुणी राजकारण केलं नाही। अहो साधी ग्रामपंचायत लढले नाही, आमदारकी तर दिल्ली दूर आहे, पण ही राजकीय भूमिका निव्वळ प्रस्थापित राजकीयांसारखी राजकीय भूमिका नाहीये। आदरणीय बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय हा लोकशाहीचं सामाजिकीकरण, अर्थातच इथल्या सर्वसामान्यांचे हक्क आणि अधिकार ज्याची यंत्रणा भारतीय संविधानाच्या माध्यमातून त्यासाठी लोकप्रतिनिधित्वांना जबाबदारी देत करून घेतलेली आहे। त्यासाठी आपण सर्वसामान्यांच्या प्रश्नांना घेऊन सर्वसामान्यांच्या हक्क आणि अधिकारांसाठी एक जबाबदारी आणि आपलं कर्तव्य पार पाडण्यासाठी ही माझी उमेदवारी। प्रश्नांनी घेरलेला आहे। रावेर विधानसभेच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर रावेर यावल विधानसभेमध्ये विकास झालाच नाहीये, त्याच्यामुळे विकास कुठे दाखवायचा? भकास मात्र इतकं आहे की ते दाखवता नॅशनल जॉग्राफी वाल्याला बोलवलं तर सुपर 10 स्टार रँकिंग मध्ये 10 एपिसोडची डॉक्युमेंटरी तयार होऊ शकते। ते भकास पडलेला रावेर विधानसभा। सातपुड्यातल्या आदिवासींच्या जाल जंगल जमिनाच्या संदर्भामध्ये 7 वर्ष सातत्याने काम करत असताना आलेला अनुभव, त्या ठिकाणी राहत असलेले आमचे तडवी, त्या ठिकाणी राहत असलेले आमचे पावरा, त्या ठिकाणी राहत असलेले आमचे भिल्ल आदिवासी बांधव, या आदिवासी बांधवांकडून त्यांच्या हक्काच्या जमिनीवर पेरून खाण्याचे हक्क जे काढून घेतले गेले आहेत सरकारच्या भांडवली धोरणामुळे, त्या ठिकाणी त्यांना लढत असताना इथला कुठलाही प्रस्थापित कसल्याही प्रकारची मदत करत नाही। उलट ज्यावेळी हक्क आणि अधिकारांच्या अंतिम निर्णयाची भूमिका येते त्यावेळी हे मागच्यादारांनी निरोप पाठवतात। प्रश्न सोडवू नका, पुढच्या पंचवार्षिकला मुद्दा राहणार नाही, यांच्याजवळ मत मागायला की आम्ही तुमची कामं करू। यांचे मुद्दे काय? गरीबाला गरीब ठेवायचं, तुमचे प्रश्न जैसे ते ठेवायचे। तुमचे प्रश्न जैसे ते ठेवले नाही तर मग दादा प्लस दादा, दादा प्लस दादा, बरं एक रिटायर दादा, एक इनकमिंग दादा, है की नाही? दादा प्लस दादा, आणि एक भाऊ आणि अजून एक भाऊ, तर यांना राजकारण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची संधी राहणार नाही। पण यांना आमच्या जीवावर फक्त राजकारण करू द्यायचं का की खऱ्या अर्थाने आमचे प्रश्न सोडवायचे? या बेल्टमध्ये हा बनाना बेल्ट आहे, याला 200 वर्षाचा समृद्ध इतिहास आहे। इथला केळीचा उत्पादन गेल्या अनेक वर्षापासून केळीच्या हमीभावासाठी भांडतोय भिडतोय, केळीला फळाचा दर्जा मिळावा यासाठी भांडतोय भिडतोय। शेतकऱ्यांचे आंदोलने येतात, शेतकऱ्यांचे मोर्चे निघतात, पण प्रस्थापित राजकारणी काय करतील? मोर्चात जातील, निवेदन घेतील, एक पेपरात फोटो चांगला येईल यासाठी स्वतःचे फोटोग्राफर सोबत नेलेलेच असतात। तो फोटो मग पत्रकारांना पाठवतील, खाली 4 ओळींची एक बातमी करून पण पाठवतील आणि फक्त दाखवतील काय? हो आम्ही संवेदनशील आहोत। ए बाबा, तुझ्या संवेदनशीलतेचं काय लोणचं घालू? तुझ्या संवेदनशीलतेने माझा प्रश्न सुटत का नाहीये? तू एवढ्याच संवेदनशील आहेस तर 40 वर्षामध्ये जैसे ते परिस्थिती काय आहे? आदिवासींच्या जलजंगल जमिनीचा प्रश्न का सुटत नाही? का म्हणून वनदावे मंजूर होत नाहीत? अंडर पेचा बोगस भरती का थांबत नाही? तुमच्याच असलेल्या संस्थांमध्ये त्या ठिकाणी आमच्या आदिवासी युवकांची नोकर भरती झाली पाहिजे, पण आमच्याकडे खेड्यापाड्यात जर फिरलं तर आमच्या तडवी आणि पावरा तरुणांमध्ये खूप मुलं शिकलेली, ग्रॅज्युएट झालेली, डीएड झालेली, बीएड झालेली, अगदी गावागावात 2 तास तरी सापडतात, पण यांच्या संस्थांमधून खाली ते काय निघतात?
आम्हाला पात्र उमेदवार भेटत नाहीये, त्याच्या जागी जागा मोकळी ठेवता येत नाही म्हणून आम्ही दुसरा भरतो. आता हा दुसरा असतो कोण? दादाच्या आणि भाऊच्या वरी ग्लासात पाणी देणारा, सकाळ संध्याकाळ जाऊन हाजी हाजी करणारा, याचा कुणीतरी मामे भाऊ, आते भाऊ, काके भाऊ असा कुणीतरी असतो. आणि खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासींचा हक्क अधिकार जो त्यांना मिळाला पाहिजे तो मिळत नाही, तो अशा पद्धतीने हिसकावून घेतला जातोय. त्याच पद्धतीनं 1, 2, 3 मोठी शहरं आहेत. आपण ज्या शहरात आहोत हे मध्यवर्ती शहर आहे या विधानसभेचं. एकीकडे रावेर आहे जे एमपी बॉर्डरला लागून आहे, एकीकडे यावल आहे. तालुक्यांच्या गावांना तालुक्याची गावं म्हणता येतील का? अहो, त्यापेक्षा जर आपण कुठेतरी जवळपास गेलो तर आपल्याला एखादं चांगलं डेव्हलप खेड तरी पाहायला मिळेल. मॉडेल खेडे असतात यांची, हे मॉडेल खेड तरी डेव्हलप झालेलं असतं ते पाहायला मिळतं. पण त्या ठिकाणी ना शहरांचा विकास केला, ना शहरांच्या समस्या सोडवल्या, ना शहरातल्या खऱ्या अर्थाने ज्या असतात मूलभूत पायाभूत सुविधा, नागरी सुविधा त्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. 3 जागांवरची MIDCची जमीन कुणाच्या घशात गेली का म्हणून रावेर यावल विधानसभेतला लाखोच्या जवळपास जाणारा सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा जो आकडा आहे तो आकडा जैसे ते बेरोजगारच ठेवण्यात आला. त्यांच्यासाठी का म्हणून उद्योगाची प्रक्रिया उभारण्यात आली नाहीये. मी या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगते की मध्य प्रदेशच्या बॉर्डर वसलेला रावेर आणि त्या ठिकाणाहून होत असलेली केळीची आयात आणि निर्यात आणि त्यासोबतच आमचा असलेला केळीचा बेल्ट, या ठिकाणी जर केळीवर आधारित उत्पाद प्रक्रिया सुरू केली तर आमच्या लाखभर तरुणांना रोजगार मिळू शकतो. त्यांना पुण्या मुंबईत जाऊन विस्थापितासारखं जगणं जगावं लागू शकत नाही. यासाठी मी बांधलेला आहे की रावेर असेल, यावल असेल, फैजपूर असेल, या ठिकाणी मध्यवर्ती केळी आधारित उत्पाद प्रक्रिया, केळीवर आधारित उद्योग प्रक्रिया केंद्र सुरू व्हावी. त्यामुळे केळीच्या उत्पादकाला देखील न्याय मिळेल, केळीच्या मजुराला देखील न्याय मिळेल आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला सक्षम रोजगार देखील मिळेल. हे आमचं विजन आहे. यासाठी माझी होती. मला वसा नाही वारसा नाही बरं की मी तुम्हाला पोस्टर दाखवू शकेल है की नाही. मी दौरे बिवरे काढू शकत नाही. मला वसा वारसा नाही की 40-50 वर्षापूर्वी माझ्या आजा पंजानं काय केलं होतं आणि आता आजा पंजानी केलं होतं तर केलं होतं, त्याच्यात मी काय केलं होतं असं सांगता आलं पाहिजे. वसा आणि वारशाच्या नावावर मतांचा जोगवा मागायला मी तुमच्या समोर उभी राहणार नाही. पण एका भूमिकेवर ठाम आहे की तुमच्याकडे मी तुमच्या मताचा अधिकार माझ्याकडे तुम्ही जबाबदारीने सोपवलात तर मी माझ्या कर्तव्यात कसूर सोडणार नाही. मी तुम्हाला तुमच्या मताचा अधिकार मागते आहे की तुमचा अधिकार तुम्ही मला सोपवा, मी माझ्या जबाबदारीतून परावृत्त होणार नाही. आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कायम बांधील होते. मी यापूर्वीही होते. गेल्या 15 वर्षापासून 2007 सालापासून पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते म्हणून काम करत असताना या क्षणालाही माझी भूमिका कार्यकर्तीच आहे आणि ती मरेपर्यंत कार्यकर्ती म्हणून राहणार आहे. कारण मला नेता व्हायचं नाहीये, मला पुढारी व्हायचं नाहीये. मी कार्यकर्ती आहे जनसामान्यांची. मला कार्यकर्ती राहायचं आहे आंबेडकरी विचारांची. इथल्या फुले, शाहू, आंबेडकरी आणि भारतीय संविधानवादी विचारांची कार्यकर्ती, न्याय हक्कासाठी लढणारी कार्यकर्ती. पण केवळ रस्त्यावरच्या संघर्षाने प्रश्न सुटत नाही हे मागच्या 15 वर्षाच्या अनुभवातून शिकले आणि म्हणून राजकीय भूमिका घेत मी ज्यांच्या खऱ्या अर्थाने राजकीय भूमिका या सामाजिक विकासासोबत लोकशाहीच्या सामाजिकीकरणाच्या आहेत असे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना माझे सर्व आजन्म नेता मानून मी त्या भूमिकांना घेऊन रस्त्यात उतरतो. आणि या भूमिकांना घेऊनच मला तुमची कार्यकर्ती म्हणून मुंबईला जायचंय. तुमच्या गल्लीत यायचं, तुमचे प्रश्न समजून घ्यायचे, तुमच्या अडचणी समजून घ्यायच्या, त्याच्यावर योजनांचा ढीग आहे. आदिवासी विकास विभाग नावाचा भाग आहे, सामाजिक न्याय विभाग नावाचा भाग आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद महामंडळ नावाचा भाग आहे. इथे असलेल्या आदिवासींसाठी असतील, इथे असलेल्या शेड्यूल कास्टसाठी असतील, इथे असलेल्या ओबीसींसाठी असतील, इथे असलेल्या मुस्लिम बांधवांसाठी असतील, योजनाच योजना आहेत. पण त्याच्यावर खऱ्या अर्थानं काम करत नाहीये कुणी आणि खऱ्या अर्थानं तुमच्यापर्यंत ते येऊ देखील दिलं जात नाहीये आणि ते पोहोचवण्याची जबाबदारी म्हणून माझी उमेदवारी की तुमचा विकास खऱ्या अर्थानं झाला पाहिजे. आता हे सगळं करत असताना उमेदवारी जाहीर झाली बाई, त्यानंतर एक अफवांचं पीक आलंय आमच्या रावेर विधानसभा क्षेत्रात. अफवांचं पीक आलंय. गेल्या 2 दिवसापूर्वी अफवा उडाली आहे शबीबा ताईनं मध्ये 10 लाखाची गाडी बुक केली. मला घाबच कुठला ऐकलाय.
ती 10 लाखाची गाडी बुक केली. मी पटकन फोन पे वर गेले आणि माझा बॅलन्स चेक केला. त्याच्यावर होतं 67 रुपये 5 पैसे. अगं बाई, 67 रुपये 5 पैसे असलेली मी बाई, जी माझ्या खात्यावर कालची सेव्हिंगची रक्कम आहे शिल्लक खर्च केल्यानंतर, त्याच्या ती बाई 10 लाख रुपयाची गाडी कुठून बुक करणार? अहो मला गरज नाही. मी समाजाला, माझ्या तत्वांना, माझ्या मूल्यांना गहाण ठेवून मला पैसा कमवायचा नाही, मी कमावणार नाही, त्यासाठी मी भक्कम आहे. मी जर माझा पारंपरिक भिक्षुकीचा व्यवसाय करायचा ठरवलं तर मी तुमच्या समोर हात पसरल्यानंतर तुम्ही माझ्या हातात रुपया दिल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. हे पुढे जाऊ शकत, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. मला गरज नाहीये की कुणाच्या 10 लाखाच्या गाडीची, कोणाच्या 5 पैशाच्या अभिषेकाची. अशा पद्धतीचं घाणेरडं आरोपांचं राजकारण करणाऱ्यांना मी खुलं आवाहन पण करते. ही पहिलीच जाहीर सभा आहे, ही पहिलीच जाहीर सभा आहे. अभी तो रण मैदान बाकी है. न जाने क्या का अफवा का बॉम्ब उडेगा. उडवा. मला छान वाटलं पण की यांना बरं वाटतंय, म्हणजे माझी तेवढी क्रेडिट आहे की मी 10 लाखाची गाडी घेऊ शकते भविष्यात. पण ही 10 लाखाची गाडी घेण्यासाठी मला माझी तत्वमूल्य गहाण ठेवण्याची गरज नाहीये. समाजाच्या नावावर आणि सामाजिकतेच्या नावावर पैसा कमवण्याची माझी कधी भूमिका नाहीये आणि नसणार आहे. मला त्याची गरज नाहीये. अजून एक प्रश्न. माझी आर्थिक परिस्थिती खूप तोलामोलाची, माझी आर्थिक परिस्थिती खूप तोलामोलाची आहे. मी क्राऊड फंडिंगवर काम करून पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून गेल्या 15 वर्षापासून काम करते. गेल्या 15 वर्षापासून मला चळवळीतल्या साथींनीच जगवलंय आणि तेच जगवतात आणि लढायला देखील त्यांनीच ते शिकवलंय आणि लढायला देखील तेच मला आता मदत करतात. विरोधकांच्या आपसात चर्चा चालल्या आहेत. काही काही ठिकाणी माणसं पाठवून, अरे ती 1-1 रुपया मागते, ती निवडणूक लढवते कशी? ए बाबा, रुपया मागते, निवडणूक लढवते कशी? तर निवडणूक लढवण्यासाठी पैसा लागतो. हा जो समज तयार करून ठेवलाय ना, तो तुमचं भागभांडवल जिवंत करून ठेवायला ठेवलाय तुम्ही. निवडणुकीसाठी पैसा लागतो, या गैरसमजात राहू नका. निवडणुकीसाठी तुमच्याकडे प्रचंड मनी पॉवर असेल, माझ्याकडे माणसांची पॉवर आहे. रावेर पासून तर फैजपूर पर्यंत आत्ताही खुर्च्यांवर बसून राहिलेले आणि सकाळी 200 टू व्हीलर घेऊन मागे फिरत असलेले हे जे सगळे आलेले माझे साथी होते, हे जे माझे समाज बांधव होते, हे जे माझे युवा साथी होते, एकाच्याही गाडीत मी पेट्रोल वतलेलं नाही. दादा, तुला जर हँडबिल वाटायचं असेल तर 300 रुपयानं माणसं लावतो. मी एकाच्या मी गाडीत पेट्रोल वतलं नाही. वतलं का रे? भाकर खाऊ घातली, संध्याकाळी बोकड शिजवला असं सांगितलं. मग आता तुम्ही काय करणार सभा झाल्यानंतर? बरोबर झालं. ए दादा, जो कोणी असेल ना, मी 1 रुपया मागते, निवडणूक कशी लढते असा प्रश्न विचारणाऱ्यांना किंवा अशा पद्धतीच्या चर्चा करणाऱ्यांना, तर तुमच्याकडे धनशक्ती प्रचंड असेल, माझ्याकडे ही जनशक्ती आहे, जे रस्त्यावरच्या संघर्षातून माझ्यासोबत कायम उभी राहते आणि कायम उभी राहणार. या जनशक्तीच्या जोरावर जनतेच्या अधिकारांची लढाई आणि खऱ्या अर्थाने इथल्या लोकशाहीमध्ये असलेली आमची हिस्सेदारी, यासाठी आम्ही तुमची मक्तेदारी आणि घराणेशाही मोडीत काढण्यासाठी ही माझी राजकीय लढाई. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की गेल्या काही दिवसापूर्वी, अर्थातच 8 तारखेला बामणोद या गावामध्ये एक प्रचंड वाईट अशी घटना घडली. या घटनेमध्ये नेहमीप्रमाणे ते काही आम्हाला नवीन नाहीये, कारण इथे असलेले प्रस्थापिला म्हटले की हे सापनाथ और नागनाथ आहे. तर हे सापनाथ आणि नागनाथ आतापर्यंत हे पडद्यामागे लपून होते. 8 तारखेच्या घटनेने एक फार बरं झालं, म्हणजे ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झाले त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासोबत लढायला भिडायला त्यांची शमीबाताई कायम तयार आणि इथे उभी आहे. बाकीचं सगळं काय ते बघून घेऊ. पण या घटनेने एक गोष्ट खूप चांगली झाली की आमच्या डोळ्यासमोर आम्हाला सापनाथ आणि नागनाथ कोण आहेत हे आम्हाला उघड उघड दिसलं. सापनाथ आणि नागनाथ कोण आहेत हे आम्हाला उघड उघड दिसलं. हे तेच आहेत जे तुमच्या गल्लीत बोळांमध्ये गेल्या 15 दिवसापूर्वी आले होते, ज्यांना काल माझ्या सांगलीतल्या सच्चा क्रांती साथींनी भर चौकात घेराव घालून प्रश्न विचारला, कुठं लपला होता. आमचे सागर भाऊ असतील, आमचे कुलभूषण भाऊ असतील, आमचे आकाश भाऊ असतील, आमचे धीरज भाऊ असतील,
यांनी भर चौकात या मक्तेदारांना प्रश्न विचारला की आमच्या मतांवर आतापर्यंत तुम्ही स्वतःची घरं भरत आलात, आमच्यावर ज्यावेळी बिकली त्यावेळी तुम्ही कुठं गेला होतात? तुम्ही तर निवेदन द्यायला गेला होतात की आमच्यावरचे असलेले गुन्हे कायम ठेवा आणि तिकडे असलेले गुन्हे काढा. एक तर दोन गोष्टी स्पष्ट करतो. बामणोद मध्ये झालेल्या घटनेच्या संदर्भाने आमची असलेली कायदेशीर प्रशासनासोबतची लढाई ही आमची प्रशासनाच्या अन्यायाविरोधात आहे. आमची ती लढाई कुठल्याही समाजासोबत, धर्मासोबत किंवा व्यक्तिविशेषासोबत नाहीये, नव्हतीये. कारण आंबेडकरी विचारांची ही शिकवण नाही की व्यक्ती द्वेष करावा, विचार द्वेष करावा किंवा कुठल्या धर्माचा द्वेष करावा. आम्ही समतेचे पाईक आहोत. पण एकीकडे बुरखा पांघरलेल्यांचे बुरखे टाराटारा फाटले त्या दिवशी, तर या बुरखा पांघरलेल्यांना पण आम्हाला हिशोब विचारायचा. आणि हिशोब कसा विचारायचा आहे? हिशोब विचारण्याची ही नामी संधी आहे. या संधीमध्ये फक्त इथेच नाही, महाराष्ट्रभरात होते. ज्या दिवशी आम्ही बामणोदच्या आंदोलनाला घेऊन 18 एमच्या पावसामध्ये, आमच्या माया बहिणी भर पावसामध्ये 12 किलोमीटर चालत जात होत्या, त्याच दिवशीची संध्याकाळची नगर जिल्ह्यातली घटना आहे. आमची मातंग समाजाची एक बहीण मेली, तर तिचं प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमीमध्ये प्रस्थापितांनी जागा दिली नाही. भर पावसामध्ये नदीकाठी झाडाला लागलेल्या जागात त्या ठिकाणी तिचा अंतिम संस्कार करायला लागला. घटनांचे ढीगच्या ढीगच आहे की त्या घटनांमध्ये इथल्या आदिवासींसोबत असेल, बोरखेड्याचं प्रकरण असेल. आमच्या बोरखेड्यामध्ये आदिवासी तरुणांवर अगदी मॉबच्या बॉब आला आणि धावत आला आणि त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी इथले प्रस्थापित पुढारी, ज्या चारची नावं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी काही नावं घेत नाही कोणाची, हे सगळेच्या सगळे तिथं पोलीस स्टेशनात जाऊन ठिय्या मांडून बसले एका गटाची बाजू घ्यायला आणि आमच्या आदिवासी तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करायचे. तीच भूमिका यांची बामणोदच्या बाबतीत पण आहे. तीच भूमिका यांनी चिनावलच्या बाबतीत घेतली होती. तीच भूमिका यांनी सावद्यामध्ये घेतली होती. तीच भूमिका रावेरमध्ये आमच्या मुस्लिम बांधवांवर ज्यावेळी हल्ले झाले होते त्यावेळी आमच्या मुस्लिम बांधवांच्या विरोधात घेतली होती. अहो, ज्यांच्या जीवावर तुम्ही तुमच्या राजकारणाच्या पोळ्या शेकत आलाय, त्यांच्यावर हल्ले होतात, त्यांच्या हक्क आणि अधिकारांचे प्रश्न उभे राहतात, त्यांना ज्यावेळी आरोपीच्या कोठडीत उभं केलं जातं त्यावेळी तुम्ही कुठे जाऊन बसता? मतांच्या वेळी मात्र तुम्ही मतदान करत कशाला आमच्याकडे जोगवा मागायला येता? या जोगवा मागणाऱ्यांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आमची पोरं ज्यावेळी खोटे आरोपी म्हणून रांगेत उभे केले जातात आणि त्यांना फरार व्हावं लागतं, महिनाभर आमच्या कुटुंबाला भाकरीसाठी परेशान व्हावं लागतं, आमच्या माया बहिणींच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही, त्यावेळी तुम्ही कुठे होतात? हे सगळं विचारल्याशिवाय या सगळ्या भूमिका स्पष्ट होऊ शकत नाही. राजकीय लढाई फक्त सत्ता मिळवण्यासाठी नसते. राजकीय लढाई फक्त खुर्चीवर जाऊन बसण्यासाठी नसते. राजकीय लढाई ही समाजाच्या हिताचे, समाजाच्या हक्काचे आणि समाजाच्या न्यायाचे प्रश्न सोडवण्या देखील असते. आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी हक्क आणि अधिकारांचा लढा हा कायम रस्त्यावरचा लढा विधिमंडळात नेण्यासाठीची माझी राजकीय भूमिका आहे. आणि या राजकीय भूमिकेला घेऊन मी कात राहील. आणि त्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करते की आपण आपल्या पूर्ण विधानसभा क्षेत्रातल्या इथे असलेल्या आदिवासी बांधवांच्या विकासाचे प्रश्न असतील, इथे असलेल्या अनुसूचित जाती जातीच्या बांधवांचे प्रश्न असतील, इथल्या मुस्लिम बांधवांचे प्रश्न असतील, इथल्या ओबीसी बांधवांचे प्रश्न असतील, इथल्या मायक्रो ओबीसी बांधवांचे प्रश्न असतील, इथल्या शेतकऱ्याचे असतील, इथल्या शेतमजुराचे असतील, इथल्या कष्टकराचे असतील, इथल्या हातमजुराचे असतील, या सगळ्या प्रश्नांना खऱ्या अर्थानं एक हक्काची आणि अधिकाराची वाचा आणि त्यांना त्यांचा हक्क अधिकार खऱ्या अर्थाने मिळवून देण्यासाठी आपण सगळेच्या सगळे माझ्या सोबतीने उभे राहाल. मी जबाबदारी घेण्यासाठी तयार आहे. तुम्ही तुमच्या मताधिकारातून मला जबाबदारी सोपवा. मी माझं कर्तव्य 5 वर्षात तुम्हाला पार पाडून दाखवेन. आणि ही लढाई आपण अशीच पुढे नेऊया, कायम सोबत राहूया. सामाजिक आणि राजकीय परिवर्तनासोबतच इथल्या हक्काच्या, अधिकाराच्या आणि न्यायाच्या लढाई आपल्याला सातत्याने मार्गदर्शन करणारे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, त्यासोबतच आजच्या या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले आम्हा महाराष्ट्रभरातील आणि देशभरातील तमाम वंचित बहुजन युवकांचे बुलंद असे आवाज आदरणीय सुजातभाई आंबेडकर, आणि त्यासोबतच इथे असलेला प्रत्येक मताधिकार, मी मतदान शब्द वापरत नाही बरं, मला मतदान या शब्दाची चीड आहे. आमच्याकडे एक कल्चर आहे, दान दिलं की विसरून जायचं असतं.
पण अधिकार जर सोपवलं दुसऱ्याकडे तर त्याला कर्तव्य देखील विचारायचं असतं आणि तू जबाबदारी पार पाडली की नाही पाडली हे पण विचारायचं असतं. म्हणून मताधिकार बजावणाऱ्यांना, मी मताधिकार बजावणाऱ्या सर्व सुजाण नागरिकांना सर्वांना आवाहन करते की आपण माझ्यासोबत या लढाईमध्ये सक्षमपणे भक्कमपणे उभं राहाल आणि माझ्या सोबतीने नक्कीच रावेर विधानसभा क्षेत्राचा गेल्या 40 वर्षाचा फक्त दोन बाजूंकडे वळलेला स्वतःचा विकास करणाऱ्यांनी स्वतःच्या घराकडे वळवलेला जो रस्ता आहे तो सर्वसामान्याच्या घरापर्यंत, झोपडीपर्यंत, त्याच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी मला साथ द्याल ही तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती. माझी निशाणी आहे या सिलेंडर. गेल्या पंचवार्षिकला आम्ही नारा दिला होता की लोकशाहीचा डिफेंडर, वंचितांचा सिलेंडर. तर इथल्या लोकशाहीला खऱ्या अर्थानं लोकांसाठी सुरक्षित ठेवणं आणि लोकांचे अधिकार सुरक्षित ठेवणं यासाठी लक्षात ठेवायचं. तुमच्या प्रत्येकाच्या घरात असलेली निशाणी, तुमच्या प्रत्येकाच्या घरात आहे आमची निशाणी, त्याच्यावर लिहून ठेवा वंचित बहुजन आघाडी. आणि माझा अनुक्रमांक आला की मग टाका, तोपर्यंत लिहून ठेवा शनिबा पाटील. आपण सगळेच्या सगळे कायम सोबत असूयात. ही राजकीय लढाई असो, सामाजिक परिवर्तनाची लढाई असो, हक्क अधिकाराचा लढा असो, कायम सोबत आहोत, असूत आणि राहूत एवढंच बोलून थांबते. सर्वांना सविनय आणि क्रांतिकारी जय भीम.